वृषभ राशीसाठी हा सप्ताह संमिश्र फळे घेऊन आलेला असा आहे। आपल्या कुटुंबामध्ये अचानकपणे आनंदी वार्ता कळतील आणि त्यामुळे घरामध्ये सगळीकडे एक आनंदी वातावरण राहील। सगळ्यांची मनं अगदी प्रसन्न होतील। आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही आनंददायी वळणे येतील आणि त्यामुळे आपल्या जीवनात आनंद द्विगुणित होईल आणि आपले वैवाहिक संबंध अजून पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये घट्ट होईल। अचानकपणे धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे आणि त्यातून धर्माची कामे तुमच्या हाती घडतील आणि याचा आपल्याला व आपल्या कुटुंबाला पुढे जाऊन फायदाच होणार आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखाद्या नवीन वास्तू शोधत असाल तर आता तुमची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता दिसत आहे। अगदी तुमच्या मनाप्रमाणे वास्तू तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्हाला थोडं का होईना चैन पडेल, एक प्रकारे आनंद मिळेल। कोणतेही निर्णय घेताना प्रत्येक परिणामांचा आणि आपल्या मर्यादेचा विचार करत चला आणि मगच काय तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा। आपल्याला सध्या थोड्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे आणि म्हणून कोणतेही अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा, मगच सर्व कामे ही पार पडतील। कोणताही निर्णय घेताना प्रथम आपल्या घरातील वरिष्ठांशी चर्चा करा, त्यांचे परामर्श घ्या, योग्य शहानिशा करा आणि मगच काय तो निर्णय घ्या। यातच सर्वांचे हित असते। घरातील मंडळींची काळजी घ्या, कारण अचानकपणे कोणा एकाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, म्हणून आधीपासूनच आपण थोडी दक्षता घेतलेली बरी। घरामध्ये विशेष करून प्रत्येक गोष्टींची काळजी घेणं हे महत्त्वाचे आहे, कारण घरातील वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे। कुठे बाहेर जाणार असाल तर योग्य ती सुरक्षा करा आणि मगच बाहेर जा। कुठेतरी प्रवास करण्यासाठी तुम्ही जाणार असाल तर जा, परंतु काळजी घ्या, कारण वित्तहानी होण्याची पण दाट शक्यता आहे। अनोळखी व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका, साफ फसविले जाल आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार शक्यतो करणे टाळा सध्या तरी, आणि विशेष करून स्वतःची काळजी घ्या। व्यावसायिक वर्गाला त्यांच्या उत्पन्नामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे किंवा अचानकपणे काही अडथळे निर्माण होतील, परंतु आपण त्याच्यावरही मात कराल आणि आपल्याला आपल्या कामामध्ये नक्कीच लाभ मिळतील। सोबतच आपले जे सहकारी वर्ग आहेत त्यांना नेहमी आपल्या विश्वासामध्ये घेत चला, तरच आपलं भाग्य बदलेल, भरपूर लाभ मिळेल आणि व्यवसायामध्ये चांगली प्रगती होईल। विश्वास असेल तरच भाग्योदय होईल, हे प्रथम तुम्ही लक्षात ठेवा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही असुविधा राहतील आणि त्यामुळे आपले जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्यास तुम्हाला भरपूर अडथळे निर्माण होतील आणि यामुळे आपण जी आपली एक आदर्श एम्प्लॉय म्हणून इमेज बनवली होती ती पण खराब होण्याची शक्यता आहे। इथे आपले सहकारी मित्रही आपल्याला मदत करण्यास टाळण्याची शक्यता आहे, म्हणून आपण प्रथम सावध राहावे, दक्ष राहावे, मगच जे काही संकटे येतील त्याचा तुम्ही धीराने सामना करून त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा। तरुण वर्गाला एखाद्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कल्पना सुचल्यामुळे त्यांना त्यांच्या या कार्यात भरपूर लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच आपली आर्थिक प्रगती ही जोरात होण्याची संभावना आहे। या नवीन वेगळं अशा कार्यामध्ये आपण जास्तीत जास्त पैसा कसा कमावू एवढंच आपलं ध्येय असेल आणि यामुळे तुम्ही भरपूर पैसा कमवण्याची पण शक्यता दिसत आहे। महिला वर्गाला हा खूप उत्साहाने भरलेला अतिउत्साहाचा असा काळ आहे। भरपूर आनंद लुटा, मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यास तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमचं मनही अजून प्रसन्न राहील। सोबतच जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल, बऱ्याच दिवसांपासून तुमच्या डोक्यामध्ये असेल स्वतःचं काहीतरी करावं, काहीतरी नवीन करावं, तर अजिबातच वेळ वाया घालवू नका, लगेचच कामाला लागा, मेहनत करा, यश नक्की आपल्यालाच मिळणार आहे। स्वतःची तुम्ही अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा। सोबतच जर तुम्ही कुठे लेखन क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा काही लिहित असाल तर तुम्हाला सध्या इथेही एक सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। तरी तुमच्यामध्ये जर असेल तो छंद तर नक्कीच तो जोपासा आणि त्यातून नक्कीच तुम्हाला प्रसिद्धीही मिळेल आणि आर्थिक लाभही मिळतील। विद्यार्थी वर्गाला मात्र हा जास्त परिश्रमाचा काळ आहे। खूप मेहनत अभ्यास करावा लागणार आहे, मग कुठे तुम्हाला समाधान मिळेल किंवा तुम्ही जे अपेक्षित तुमचं निकाल ठरविलेलं होतं ते तुम्हाला मिळेल। सोबतच स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना मात्र थोडा चिंतेचा काळ आहे। आपली एकाग्रता खंड पडेल, पण त्यावर थोडंसं आपण लक्ष द्यायला हवे आणि पुन्हा अभ्यास करायला तुम्ही लागायला हवे। ज्या कोणत्या गोष्टी घडतील, मग ते निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, त्याचा तुमच्या परीक्षेवर म्हणा अभ्यासावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका। परीक्षा किंवा तुमचा अभ्यास एका साईडला ठेवा आणि बाकीच्या ज्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात त्या तुम्ही एका बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा। म्हणजेच तुम्ही एक तालमेळ किंवा एक प्रकारे
त्यांच्यामध्ये समतोल राखाल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची डील कसं कराल हे पण तुम्ही शिकाल। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला थोडासा अशक्तपणा जाणवेल, तरीही कोणतेही तुमचे नित्याचे काम करताना आपल्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष द्या। आरोग्यविषयक तक्रारी सतावतील आणि त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर नक्कीच करा, परंतु तुमचं जे दैनंदिन आहार आहे, दैनंदिन व्यायाम आहे, त्याच्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे। एकंदरीतच पाहता हा सप्ताह सर्व प्रकारे एक प्रकारे चांगले परिणाम, वाईट परिणाम असे संमिश्र परिणाम घेऊन आलेला आहे। तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राइब करा। धन्यवाद।